नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। तर आज मी 9वीच्या वर्गासाठी संयुक्त संस्कृत घेऊन आली आहे। कारण मी बोर्ड एग्जाम चालू असताना संयुक्त संस्कृतसाठी एक क्विक रिव्हिजनसाठी व्हिडिओ बनवलेला, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मुलांची अशी अपेक्षाही होती की तुम्ही संस्कृतवरती जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा। म्हणून आता मी सेकंड टर्म 8वी आणि 9वीसाठी व्हिडिओ बनवण्याचा विचार केला आहे। तर आज मी 9वीसाठी जो सेकंड टर्मचा पहिला लेसन आहे त्यापासून आता मी सुरुवात करणार आहे संस्कृत संयुक्तच्या व्हिडिओसला। तर आता जो पहिला लेसन आहे संयुक्त संस्कृतचा तिथून आपण सुरुवात करूया। बरोबर तुम्ही ज्यावेळी मी माझे व्हिडिओ बघाल त्यावेळी बरोबर तुमचं पुस्तक नक्की घेऊन बसा संस्कृतचं, आणि जे आवश्यक असतील त्या नोट्स काढण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी पेन आणि वही पण घेऊन बसा। कारण जेवढी तुम्ही रिटन प्रॅक्टिस करणार तेवढे तुमचे ते परफेक्ट होऊन जाऊन संस्कृतमध्ये तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळायला नक्कीच मदत मिळेल। तर आपण सुरू करूया। सप्तमः पाठः सुक्तिसुधा कंठस्थे करणार्थम। म्हणजे हे जे आहे हा जो सुक्तिसुधा हा तुमचा लेसन आहे तो फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे। ह्याच्यावरती तुम्हाला पॅरेग्राफवरती क्वेश्चन आन्सर्स म्हणजे हे जे आहे पॅरेग्राफवरती क्वेश्चन आन्सर्स पण विचारतात, परंतु तुम्हाला भाषांतरासाठी सुक्तिसुधा येणार नाही, कारण ते पाठांतरासाठी असं म्हटलं आहे। म्हणजे हे तुम्हाला संस्कृतमध्ये श्लोक लिहायला एक्झामला विचारणार, फक्त हे लिहिण्यासाठी असणार। म्हणजे पाठ करायचे, त्याचे ऱ्हस्व दीर्घ अनुस्वार वगैरे काहीही आपल्याला चुकवायचं नाही आहे। मग त्या पाठ करण्यासाठी आपण जर त्याला एखादी चाल लावली तर ते पाठ होण्यास आपल्याला जास्त लवकर पाठ होतात। त्यामुळे आता आपण एकदा त्याचे उच्चार कसे आहेत ते बघूया, मग त्याला आपण एक चाल लावूया। पहिलं सुभाषित बघा, न चौरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम। सर्वधन प्रधानम परत एकदा बघा, हा जो इथे वरती टिंब असतो ना त्याचा म असा उच्चार करायचा। न चौरहार्यम न च राजहार्यम न च भातृभाजम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम। मग आता पाठ करण्यासाठी आपण त्याचे काही असे पार्ट बनवूया। न चौरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम, असे त्याचे आपण पाठ केले। आता आपण त्याला एक चाल लावूया। न चौरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम। व्यवस्थित एकही ह्रस्व दीर्घ म वगैरे काही विसरायचं नाही आपल्याला। परत एकदा म्हणते मी, न चौरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम। अशा प्रकारे परत म्हणून तुम्ही ती पाठ करून घ्या व्यवस्थित, आणि नंतर मग आपण ह्यामधले ह्रस्व दीर्घ पण बघून घ्यायचे कशा प्रकारे आहेत ते। आता इथे पहिल्यामध्ये ह्रस्व दीर्घ नाही आहे, इथे भारकारीमध्ये री कुठला आहे, ह्रस्व आहे। मग भारकारी 1 असं लक्षात ठेवायचं, ह्रस्वला 1 आणि दीर्घला 2। त्याच्यानंतर इथे पण खाली हे बघा, नित्यममध्ये नित्यमला 1 विद्याधनममधला 1, म्हणजे ह्याच्यामध्ये जे सगळे जे आहेत वेलांट्या त्या दीर्घ ह्रस्वच आहेत। मग लक्षात ठेवा की ह्या सुभाषितामध्ये सर्व वेलांट्या आपल्याला ह्रस्व द्यायचे आहेत आणि सगळे न आहेत ते नळातले आहेत। अशा प्रकारे तुम्ही थोडक्यात क्ल्यूने प्रत्येक सुभाषिताचं लक्षात ठेवा। हां, ठीक आहे। आणि मी जशी तुम्हाला चाल लावून शिकवली त्याप्रमाणे ते पाठ करा आणि रिटर्न पण प्रॅक्टिस करा, त्याची लिहून पण बघा। आता आपण दुसरं सुभाषित कसं लक्षात ठेवायचं ते बघूया। आधी मी त्याचे सगळे तुम्हाला उच्चार वाचून सांगते, नंतर आपण त्याला एक चाल लावायचा प्रयत्न करूया। अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम। परत एकदा ऐका। अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम। आता आपण त्याला एक चाल लावायचा प्रयत्न करूया। अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव
कुटुंबकम. परत एकदा ऐका. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अशा प्रकारे 4 भाग 2-2 भाग एकत्र करून आपण ही पोएम आपण हा श्लोक पाठ करायचा आहे. आणि ह्याचे पण रस्व दीर्घ बघून घ्या सगळे. इथे पण सगळे जे वेलांटी आहेत ते रस्वच आहेत, न कुठले आहेत ते बघायचे आणि कुठले कुठले शब्द एकत्र आहेत अशा प्रकारे त्याची आधी पाठ करा आणि मग त्याच्या रायटिंगचा पण प्रॅक्टिस करा. कारण ह्या संस्कृत हा विषय असा आहे, यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातात जर तुम्ही व्यवस्थित सगळं लिहिलात तर. आता आपण तिसरा श्लोक काय आहे तो बघूया. आधी त्याचे उच्चार समजून घेऊया. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहंती नद्यः. हा जो 4 नंबरचा श्लोक आहे तो संयुक्त संस्कृतवाल्यांना रायटिंगसाठी विचारत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये 4 ओळी आहेत बघा. 4 ओळीचे श्लोक संयुक्त संस्कृतवाल्यांना लिहिण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे हा पाठ करायची आपल्याला आता गरज नाही आहे, कारण की ह्याच्यावरती आपल्याला फक्त क्वेश्चन आन्सर्स विचारतात. ते पाठांतरासाठी आपण हे त्यामुळे पाठांतर करण्यात वेळ आपण इथे फुकट नको घालूया. इतरही श्लोक असतात ते क्वेश्चन आन्सरसाठी विचारतात, पण संयुक्त संस्कृतवाल्यांना जास्त करून रायटिंगसाठी फक्त 2 ओळींचेच श्लोक विचारतात. त्यामुळे तेच आपण पाठ करूया. मग आता ह्या पाठातला शेवटचा आता श्लोक कुठला राहिला आहे तो बघा. आधी आपण त्याचे उच्चार बघूया पटकन. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्र त्राफलाः क्रियाः. आता आपण त्याला चाल लावण्याचा प्रयत्न करूया. यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्र त्राफलाः क्रियाः. परत एकदा ऐका. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्र त्राफलाः क्रियाः. अशा प्रकारे पाठांतर करायचं आहे, रस्व दीर्घ वगैरे बघायचं आहे आणि व्यवस्थित रायटिंगची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर आज आपण हे संयुक्त संस्कृतवाल्यांसाठी जे 7वा पाठ आहे त्याचे सगळे श्लोक बघितले, कशा प्रकारे पाठ करायचे ते. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरचे जे भाषा अभ्यास किंवा क्वेश्चन्स आन्सर्स आहेत ते व्यवस्थित पाहूया, म्हणजे हा लेसन तुमचा एक व्यवस्थित होऊन जाईल. आशा करते की हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल आणि उपयोगीही पडलं असेल. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं का शिकवलेलं, आणि पाठांतरही करा मी सांगितल्याप्रमाणे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत चॅनल पोचवून मलाही चालना द्या की जास्तीत जास्त व्हिडिओ मी बनवून तुमचं व्यवस्थितरित्या अभ्यास व्हायला हेल्प करू शकेन तुमची. चालेल, धन्यवाद. पाठांतर करा, व्यवस्थित रिव्हिजन करतच राहा. आपण परत पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.